Welcome students in the new topic of science. Lesson number 15, Materials We Use, Part 1. Students, in 6th standard you have learned about natural and man-made materials or substances. Let's recall them. Natural substances or materials. Substances available in nature are called natural substances. निसर्गात आढळणाऱ्या पदार्थांना आपण नॅचरल सबस्टन्सेस असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल वूड, सॉईल, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, लेदर, मिनरल्स एक्सेट्रा. Man-made materials or substances. New substances produced by the chemical processing of natural substances are man-made substances. नैसर्गिक पदार्थांवर काही रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थांना आपण मानवनिर्मित पदार्थ म्हणजे मॅनमेड सबस्टन्सेस असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल क्लॉथ, प्लास्टिक, परफ्यूम, सोप, टूथपेस्ट एक्सेट्रा. नाव इन दिस लेसन वी विल लर्न अबाउट सबस्टन्सेस ऑफ डेली यूज. या पाठामध्ये आपल्या दैनंदिन वापरातील काही पदार्थांची माहिती आपण घेणार आहोत. Students, we have seen that in olden times in India, some substances were used for cleaning teeth. आपण पाहिले आहे की भारतामध्ये दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी काही वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जात असे. फॉर एक्झाम्पल ॲकेशिया बार्क, दॅट मीन्स बाबळीची साल, नीम ट्विग्स, कडुनिंबाची काडी, कोल पावडर, कोळशाची पूड, ॲश राख, टूथ पावडर म्हणजे दंतमंजन, त्याचप्रमाणे सॉल्ट म्हणजे मीठ आणि पॉमग्रॅनेट रिंड, दॅट मीन्स डाळिंबाची साल, या सर्व पदार्थांचा उपयोग दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी भारतामध्ये केला जात असे. These things were used for cleaning the teeth. But today, however, a variety of toothpastes and tooth powder are used for this purpose. So, let's learn about toothpaste. Students, the principal ingredients of a toothpaste are calcium carbonate and calcium hydrogen phosphate. बघा मुलांनो, जी दैनंदिन जीवनामध्ये आपण टूथपेस्ट वापरत असतो, या टूथपेस्टमधील प्रमुख घटक म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे आहेत. अँड दीज इन्ग्रेडियंट्स रिमूव्ह द डर्ट ऑन टीथ. आणि हे जे घटक आहेत या घटकांमुळे दातांवरील घाण दूर करता येते. दीज इन्ग्रेडियंट्स ऑल्सो पॉलिश द टीथ. दातांना पॉलिश करण्याचे काम देखील या घटकामुळेच होत असते. अ सर्टन प्रपोर्शन ऑफ फ्लोराईड इन द टूथपेस्ट हेल्प्स प्रिव्हेंट टूथ डिके. बघा, या टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील जो फ्लोराईड आहे, या फ्लोराईडचा उपयोग हा दंतक्षय रोखण्यासाठी होत असतो. त्याचप्रमाणे हे जे फ्लोराईड आहे हे आपल्या दातांवरील आवरण म्हणजे इनॅमल आणि हाडांच्या बळकटीसाठी अत्यंत आवश्यक असते. सो वी यूज दिस मॅनमेड मटेरियल दॅट इज टूथपेस्ट इन आवर डे टू डे लाईफ. नाउ स्टुडंट्स, लेट्स लर्न अबाउट डिटर्जंट्स. The word detergent is derived from the Latin word deterger, which means to wipe away. डिटर्जंट्स, ज्याला आपण मराठीमध्ये अपमार्जन असे म्हणत असतो, आणि हा जो शब्द आहे हा आपण लॅटिन शब्द डिटर्जर यापासून घेतलेला आहे आणि याचा अर्थ स्वच्छ करणे असा आहे. अ डिटर्जंट इज अ सबस्टन्स दॅट क्लीन्स ऑर वाइप्स अवे डर्ट. क्लीन्स म्हणजे स्वच्छ करणारा आणि मळ काढून टाकणारा पदार्थ म्हणजे डिटर्जंट होय. सोप नट, दॅट मीन्स रिठा. सोप पॉड, दॅट मीन्स शिकेकाई. सोप, दॅट मीन्स साबण. वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ डिटर्जंट्स. म्हणजे ही सर्व डिटर्जंट्सची उदाहरणे आहेत. स्टुडंट्स, लेट्स डू ॲन एक्सपेरिमेंट. आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत. अँड व्हॉट वी नीड to do this experiment or activity, that is a clean glass bottle, water, oil, detergent etc. या प्रयोगासाठी आपल्याला हे खालील साहित्य लागणार आहे. सो लेट्स डू द प्रोसिजर.
take some water in a clean glass bottle and add some oil to it. काचेची स्वच्छ बाटली पाणी घ्या, त्यात थोडे तेल घाला. द लेअर ऑफ ऑइल विल फ्लोट ऑन द वॉटर. त्या तेलाचा थर हा पाण्यावर तरंगेल. शेक द बॉटल विगरसली. आता ही बाटली जोरजोराने हलवा. Now, after some time, when the liquid in the bottle settles, the oil will again be seen floating on the water. आता थोड्या वेळाने या बाटलीतील जे द्रव आहे ते स्थिर झाल्यावर आपल्याला पुन्हा एकदा ते तेल पाण्यावर तरंगताना दिसेल. Now add a few drops of the solution of a detergent in the above mixture. आता आपण या डिटर्जंटचे काही थेंब या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. शेक द बॉटल विगरसली. बाटली वेगात पुन्हा एकदा हलवा. The water and oil have become homogeneous and the color of the mixture appears milky. जेव्हा ही बाटली आपण पुन्हा एकदा हलवतो त्यावेळी पाणी व तेल हे एकजीव झाल्याचे म्हणजेच होमोजिनियस झाल्याचे आपल्याला दिसून येईल. आणि द कलर ऑफ द मिक्सचर इट ॲपियर्स मिल्की म्हणजे तो जे मिश्रण आहे त्याचा रंग आपल्याला दुधाळ झाल्याचे दिसून येते. नाव why does this happen? Let's try to understand this. The molecules of a detergent are long. आपण जे डिटर्जंट या ठिकाणी वापरलेले आहे या डिटर्जंटचा जो एक मॉलिक्यूल आहे तो लॉंग म्हणजे लांब आहे. अँड द प्रॉपर्टीज ऑफ इट्स टू एंड्स आर डिफरंट. आणि त्याची जी दोन्ही टोके आहेत या दोन्ही टोकांचे गुणधर्म हे आपल्याला भिन्न दिसतात. पहा या ठिकाणी एका Now, the molecules of a detergent holds on to water molecule at one end. आता जे डिटर्जंटचा एक मॉलिक्यूल आहे तो त्याच्या एका टोकाला काय करत आहे तर पाण्याचा एक मॉलिक्यूल पकडून ठेवत आहे. अँड अन ऑइल मॉलिक्यूल ॲट द अदर एंड. आणि दुसऱ्या टोकाला तेलाचा मॉलिक्यूल पकडून ठेवतो. म्हणजे डिटर्जंटचा एक मॉलिक्यूल हा त्याच्या एका टोकाला वॉटर मॉलिक्यूल आणि दुसऱ्या टोकाला ऑइल मॉलिक्यूल पकडून ठेवतो. ॲज अ रिझल्ट द मॉलिक्युल्स ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर. आणि त्यामुळे हे जे मॉलिक्युल्स ऑफ ऑइल आहेत ते पाण्यामध्ये मिसळतात. दिस इज हाऊ सोप ॲक्ट्स वेन वी वॉश आवर सेल्स ऑर आवर सॉइल्ड क्लोथ्स. आणि अशा प्रकारे मळकट कपडे आणि शरीर धुताना त्यांच्यावर साबणाची अशीच क्रिया होत असते. Our body and clothes become oily for various reasons, such as applying gels or creams, oiling our hair, etc. बघा मुलांनो, दैनंदिन जीवनात केसांना तेल लावणे, हातांना व पायांना जेल, व्हॅसलिन लावणे या विविध कारणामुळे आपले शरीर किंवा कपडे हे तेलकट होत असतात. The oily layer sticks fast to the criss-crossing threads of the materials of our clothes. आणि कपड्यामधील या उभ्या आडव्या धाग्यामध्ये हा तेलकट थर घट्ट चिकटून बसतो. सोप इज यूज्ड फॉर रिमूव्हिंग इट. आणि म्हणूनच तो काढण्यासाठी आपण साबण वापरतो. ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन टू बोथ ऑइल अँड वॉटर, सोप वॉटर स्प्रेड्स इझिली ऑन मेनी टाईप्स ऑफ सरफेसेस. पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे हा जो साबण आहे हा साबण किंवा हे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागांवर सहज पसरते. द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स ऑफ स्प्रेइंग ऑन अ सरफेस इज कॉल्ड सरफेस ॲक्टिव्हिटी. आणि अशा प्रकारे पृष्ठभागावर पसरण्याचा हा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला आपण सरफेस ॲक्टिव्हिटी असे म्हणतो. अँड द सबस्टन्स इज सेड टू बी अ सरफेस्टंट. म्हणजे या ठिकाणी जो पदार्थ आपण वापरतो त्याला सरफेस्टंट असे म्हटले जाते. डिटर्जंट्स आर सरफेस ॲक्टिव्ह. आणि म्हणूनच ही जी डिटर्जंट्स आहेत हे सरफेस ॲक्टिव्ह असतात म्हणजे पृष्ठ सक्रिय असतात. वन इफेक्ट ऑफ सरफेस ॲक्टिव्हिटी इज लादर फॉर्मेशन. आणि ही जी सरफेस ॲक्टिव्हिटीचा जो परिणाम होत असतो यामुळे त्या ठिकाणी फेस निर्माण होत असतो म्हणजे लादर फॉर्मेशन होत असतो. सो दिस इज द फंक्शन ऑफ डिटर्जंट अँड वी लर्न दिस.
I think you have understood about some information about toothpaste and detergents. So, thank you.